ठरला या LG ग्रुप साजेच्या विजयाचे शिल्पकार अभिनंदन कपिल. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे स्वप्नील गायकवाड आणि त्याच्या सोबतीनं आशुतोष गायकवाड तर बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नुकताच संपन्न झालेली स्पर्धा अर्थातच वेताळेश्वर चषक पुरावले 2026 त्या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर हा पुरस्कार ज्यानं संपादित केला होता. बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतात वैभव. ऑली सेट सामना सुरू होतोय. या सर्व उपस्थितांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल लेट्स प्ले. दोन्ही टीमला उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आपण या सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गेम इज ऑन. पहिला बॉल चांगल्या लाईनवर चांगल्या लेंथवर टप्पा पडल्याबरोबर एक्स्ट्रा बाउन्स घेत निघालाय ते डेस्टी रक्षक जयेश आगिवलेच्या हातात. डॉट बॉलला वैभवची सुरुवात. निर्धाव चेंडूची होत असताना सांगता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ॲज अ फ्रंटलाईन बॉलर. यंदाचा सक्सेस ग्राफ फार हाय आहे गोलंदाज वैभवचा. या वेळेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर जोपर्यंत बॅक करतील एक सिंगल धाव मिळताना दिसतीये स्वप्नील गायकवाडला आणि या सिंगल धावेसोबत सध्या खातं खुलं होतंय. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना टीम सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाचं. वेलकम. MPCAचे सदस्य भानुदासजी देसले उपस्थित झालेत. आपलंही स्वागत आहे. विनंती या मंचावर. धन्यवाद रामदास शिंदे सर. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल. स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत आशुतोष गायकवाडला. सध्या तयार होतोय स्ट्रायकर एंडला. हो या वेळेला दिशा दिली आहे. शॉर्ट स्कोर लेगला फिल्डर थोडा वेळ घेतला. नॉस्ट्राकर एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण थ्रो खराब आहे. नॉस्ट्राकर एंडला आशूकडून देखील बॅट हातातून निसटली आहे. बॉल थोडा बाजूला गेला होता, मागे गेला होता, पण एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्कोर सध्या 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या धावफलकावर. निर्णायक सामना सध्या मार्गस्थ होतोय. पहिल्या फेरीतील लढत तिसरी. सेकंड राऊंड ॲज पर ड्रॉ आपण कव्हर करणार आहोत ही सूचना लक्षात घ्या. यावेळेला यॉर्कर खोला टाकल्या. बॉल समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफचा फिल्डर आला होता. मिड ऑन आले होते मात्र लॉंग ऑफचे फिल्डर मेजर चंदू यांचं चांगलं बॅकअप येताना दिसतंय. एक सिंगल धाव. स्कोर सध्या 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात कंट्रोल बॉलिंग सध्या आपण बघत आहोत. इकॉनॉमिकल कामगिरी या सामन्यात सध्या करत असताना बॉलिंग मार्कवर वैभवला आपण बघत आहोत. डीप मध्ये काव फेसला एक फिल्डर डीप मध्ये. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल. टप्पा पडल्याबरोबर अनपेक्षित उचली पाहायला मिळाली. जो बाउन्स अपेक्षित होता स्ट्रायकर एंडवरती बॅटर आशुतोष गायकवाडला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. यष्ट्यांची समांतर उंची गाठत असताना बॉल चाललाय पाठीमागे. एसटी रक्षक जयेश आगिवलेच्या हातात. डॉट बॉलची झाली आहे सांगता. टीमची टोटल सध्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळत आहेत ते एकंदरीत 3. स्टील 1 टू गो. यावेळेला टॉपेज बॉल वेथ मिडॉनचा फिल्डर जज करतोय माही आणि माहीच चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. फलंदाज बाद. झेलबादच्या स्वरूपात आशुतोष गायकवाडला सोडावं लागतं मैदान आणि पहिल्या षटकांती 3 ला लागलाय झटका पहिला. टीम सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेला. फलंदाज बाद.
आशुतोष गायकवाड स्वसात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात मात्र जबरदस्त परफॉर्मन्स. वैभव ठाकरेची जबरदस्त कामगिरी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात त्याची नियंत्रित कामगिरी आपण पाहिलेली आहे. षटक सुरू होते, दुसरं बॉलिंग मार्कवर दीपक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनुभवी गोलंदाज जय बजरंग कोल्टन टीमचा विचार केला तर काही दिवसांपूर्वी संपन्न झालेली स्पर्धा अर्थातच वेताळेश्वर चषक कुरवळे या स्पर्धेतील उपविजेते पदाचे मानकरी ते राहिले होते. सो तो कॉन्फिडन्स आहे या ऑल टीमकडे. तगडं युनिट आहे, मात्र समोर चॅलेंज तितकंच तगडे. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेचं हे विसरून चालणार नाही. समोर सेट बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस सॅम स्टोक. रोशन सारखा सेफ फिल्डर डाऊन दी बॉल होता. कॅच ड्रॉप. पोझिशन मध्ये प्रॉपर येता आलं नाही रोशनला, तेच तो सांगतोय. अदरवाईज रोशन म्हटलं तर भिजतंय जय बजरंग कोल्ठनची, पण त्याच्याकडून झाली आहे मिसफिल्ड मिस्टेक. जीवनदाल मिळते आघाडीसाठी स्वप्नील गायकवाडला आणि सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या टीम सरकतीये पुढे. स्कोर सध्या तुम्ही पाहताय 4 ऑन बोर्ड, 4 धावा सध्या धावफलकावर. ऑन स्ट्राइक भूषण. स्विच हिटचा अटेम्प्ट. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. बॉलच्या लाईन पासून थोडे दूर राहिले. चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही. डॉट बॉल. दीपक कडून देखील होते छोटेखानी कमबॅक. यावेळेला ऑन साइडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न, अपील, पण पंचांनी अखेरीस आता इम्पॅक्ट विचारात घेतलाय. सिरीज तेच सांगतायत पंच. दुधकर सर डॉट बॉल. कन्झिक्युटिव्ह सेकंड डॉट बॉल. चांगला दबाव आतापर्यंत या सामन्यात गोलंदाजी करत असताना बनवलाय टीम जय बजरंग कोल्ठन क्रिकेट संघानं. बॉल तयार. दीपक. यावेळेला बॅटची कडा. फ्लॅश स्लिप मध्ये फिल्डर उपस्थित. चांगला जजमेंट. आणखीन एक झेल आणि अखेरीस आता स्वप्नील गायकवाडची सोबत सोडली आहे ती फलंदाज भूषण गायकवाडनं. आणखीन एक झटका. 4ला दुसरा फलंदाज माघारी. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवप्याच्या अडचणीत झाली आहे वाढ. आणखीन एक फलंदाज झालाय डग आउटच्या दिशेनं. फलंदाज बाद. वेलकम. महेशजी घरात उपस्थित झालेत, आपले सरस स्वागत आहे. जय भवानी गवाली संघ यानंतर इनॅक्शन असेल. बॅटची कडा घेत बॉल निघालाय. शॉट थर्डमॅनला धाव हवी आहे, पण लास्ट मोमेंटला रोखलंय नवीन बॅटर हर्ष शैरेनं स्ट्रायकर स्वप्नील गायकवाडला षटकाची झाली आहे सांगता. 2 षटकात सध्या बॅटिंग फ्रेंडली ॲटमॉस्फिअर आहे, पण सध्या गोलंदाजी भलतीच बहरली आहे ती टीम जय बजरंग कोल्ठन क्रिकेट संघाची. स्कोर तुम्ही पाहताय 4 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. दीपकची जबरदस्त कामगिरी. 2 विकेट कॅरी करत असताना अवघी 1 धाव त्यानं सेकंड पॉवर प्ले मध्ये दिलेली आहे. तर फर्स्ट पॉवर प्ले मध्ये वैभवचं इम्प्रेशन आपण पाहिलं आणि आता तो सेकंड स्पेल मध्ये ओव्हर नंबर 3च्या दरम्यान सध्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यानंतर होणारा सामना इनिंग ब्रेकच्या दरम्यान होईल. टॉस. MS11 जनमान वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधात
संघ इनाक्शन आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी स्पोर्ट्स गवाली रेडी राहा दोन्ही टीम. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस कव्हर करतोय. स्कोरबोर्डवर धावा बनलेले 4. चला वेळ जास्त घेत आहे, थोडी घाई करा. रोशन, जयेश, वैभव. पहिला बॉल बरोबर 12 वाजून 10 पडलेला आहे. 9 मिनिटांचा एक्झॅक्ट वेळ आतापर्यंत 2 षटका टाकण्यासाठी घेतलाय. बॉलर तयार वैभव. सेकंड स्पेल मध्ये सध्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या. बॉल बोलस बॅक ड्राईव्ह. कॉडबेंड साठी अपील आहे, पण बॉल खाली ड्रॅग झाला तेच सांगतायत पंच. बम बॉल. आणि याचबरोबर डॉट बॉलला पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये वैभव कडून झाली आहे लाजवाब कामगिरी. सध्या डॉमिनेशन या डावात आपण पाहताय फिल्डिंग करणाऱ्या टीम जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाचा. डॉट बॉल. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ होता. सरप्राईज बाउन्स. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली फलंदाज स्वप्नील गायकवाडला त्रस्त करून गेली. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे म्हटलं की तगडं बॅटिंग युनिट नेहमी चौकार षटकारांची उधळण या टीम कडून पाहायला मिळतीये, पण सध्या धावांसाठी स्ट्रगल पहिल्या सत्रात सुरू आहे. स्वप्नील गायकवाड, हर्ष हैरे आणि बाद झालेल्या 3 फलंदाजांचं यापूर्वी देखील आपण पाहिलं. बॅक टू बॅक सेकंड डॉट. यावेळेला इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. बॉल अबेत. फिल्डर डीप मधून पोहोचतोय. अखेरीस लास्ट मोमेंटला प्रयत्न त्याचे अपयशी राहिले. 2 धाबा कंप्लीट. ओव्हर थ्रो तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तिसरी धाव देखील आता सहजरित्या मिळताना दिसेल. सो या 3 धावेसोबत टीमची टोटल दाफलकरवरती बऱ्याच कालावधीनंतर पुढे मार्गस्थ होत असताना आपण बघत आहोत. सध्याच्या घडीला दाफलकाची कोंडी बऱ्याच कालावधीनंतर फुडलेली आहे. बऱ्याच कालावधीनंतर मात्र दाफलक मार्गस्थ होत आहे. स्कोर आपण बघत आहोत तो 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या दाफलकावर. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉलचा चांगला वापर. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. बॅटर हर्ष हैरेचा आणखीन एक डॉट बॉल. छाप सोडलीये वैभवनं, छाप सोडलीये दीपकनं. 3 षटकात मॅच मध्ये क्रिकेटचा सिफॉर कंट्रोल आतापर्यंत मिळवलाय तो टीम जय बजरंग कोलठण. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या. बॉल डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. तितकाच दमदार थ्रो आलाय विकेट किपर रेंडला. मात्र जय शागिवलेला शर्तीचे प्रयत्न करावे लागले. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या दाफलकर. 8ला विकेट 3 गमावलेल्या आहेत. स्टील 1 टू गो. बॉलर तयार वैभव, ज्यांना सेकंड स्पेल मध्ये आतापर्यंत 7 धावा दिलेल्या आहेत, तर महत्वाची 1 विकेट कॅरी केलेली आहे. स्विच हिटचा अटेम्प्ट. स्टान्स बदलला होता परंतु दाफलकामध्ये बदलाव पाहायला मिळाला नाही. रणनीती जरूर बदलली फलंदाजांना परंतु रन आल्या नाही. डॉट बॉल. ओव्हरची होते सांगतात 3 षटकात दबदबा आणि वर्चस्व सध्या आपण बघत आहोत टीम सिद्धार्थ स्पोर्ट्स झेवपेच्या विरोधात बॉलिंग करत असताना जय बजरंग कोलटनचा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 8. विकेट पडले 3. ड्रिंक्स चालली जाते मैदानात. घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि देऊयात संधी
शकता आमच्या डीजे ऑपरेटर अनिकेतनं देखील दाखवलेली आहे, कारण त्यालाही ठाऊक आहे जवळ जवळ 12 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत. तास काढासो हे संगीत त्याच्या माध्यमातून आपण ऐकलं. षटकं संपली, 3 धावा बनलेल्या आहेत, 8 3 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत. सिद्धार्थ स्पोर्ट्स झेपेनं स्ट्रगल या धावात आपण बघत आहोत आघाडीसाठी दाखल झालेल्या स्वप्नील गायकवाडचं, ज्यानं इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये आतापर्यंत स्कोर केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ बॅट. एकंदरीत धावा 6-8 बॉलचा सामना त्यानं केलाय. हर्ष अहिरे सध्या स्ट्रायकर रेंडलाय, ज्यानं 3 बॉलमध्ये 1 धाव बनवली आहे. षटक सुरू होते चौथा आणि बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय रोशन. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत 3 षटकात पाहायला मिळाला नाही. 3 षटकात माफक 8 धावा, अवघ्या 8 धावा. पण पायसाहेब 12 चेंडूत आता किती धावसंख्येपर्यंत हा संघ मजल मारेल? रोशन बॉलिंग मार्कवर चौथं षटक. पहिला बॉल चांगला लेग ब्रेक, फ्लॅट दिली, विकेट किपर बीट, बॅटरी बीट, 1 धाव हवी आहे आणि ती आता मिल्टाने दिसेल विथ द हेल्प ऑफ एक बॅच. पंच ते कन्फर्म करतायत. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या साह्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड, 9 धावा सध्या धावफलकावर. स्वप्नील गायकवाडकडे सध्या स्ट्राईक आहे. आता एअर स्ट्राईक मात्र नितांत गरजेची बनलेली आहे, ती अत्यावश्यक बनलेली आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, चांगलाच फिरवलाय थर्डमॅनला, फिल्डर पण त्याला चकवून फसून बॉल मागे निघालाय आणि आता मागूनच आणावा लागेल. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लक फॅक्टर होतोय हा, येतोय हा लकी 4 चौकार. रॉन करणारा स्ट्रोक, 4 धावा. आता धावा कशा काय होणार, पण ते येणं नित्यांत गरजेचं आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर जात असताना ऑन साईडला दिशा दिली, गॅपमध्ये चाललाय बॉल, मिसफिल्ड पुन्हा एकदा. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मिसफिल्ड, मिस्टेक आणि मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. बॅक टू बॅक सेकंड 4 आता येतोय चौकार. स्कोर आपण बघत आहोत बॅक टू बॅक 2 चौकारानंतर. 17 ऑन बोर्ड, 17 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला ऑन साईडला दिशा दिली, डीप मध्ये मिडविकेट रिजनकडे बॉल ट्रॅव्हल होतं, फिल्डर उपस्थित, पुन्हा एकदा फंबल, दुसरीचा कॉल आहे आणि सेकंड रन देखील आता तितक्याच वेगानं कंप्लीट झालेली आहे. 3 षटकात ज्या टीमचा दबदबा या सामन्यात होता, असं आता कुठेतरी वाटू लागलंय. चौथ्या सामन्यात ती पकड थोडी ढिली होती की काय, कारण मिसफिल्डचे 2 4 आले, आता देखील मिसफिल्ड झाली, एक सिंगल होती, तेथे रन्स पूर्ण होताना पाहायला मिळाल्या 2 आणि सध्या 2 धावेनं धावा पोचल्यात तर 19 आकड्यावर. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॅकेट, स्वप्नील गायकवाड आता बरसतोय आणि करतोय हवाई हल्ला, करतोय आक्रमण, आकर्षक रावगावकर चषक षटकार. थँक्यू. 70-70चा बॉल लगा तो सिक्सर रेट टाकलाय ना आणि सध्या चौकार षटकारांची नितांत गरज असताना 2-4 यापूर्वी पाहिले हर्ष अहिरेच्या बॅटमधून आणि आता सिक्सर आलाय तो बॅटर स्वप्नील गायकवाडच्या बॅटमधून. शॉर्ट ऑफ लेंथ होता, टॉप एज, बॉल मागे आलाय, चांगलं बॅकअप शॉट थर्ड मॅनला. एकच धाव मिळताना दिसेल, याचबरोबर षटकाचे होईल सांगता. एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकांच्या अंतिम सध्या एकूण धावा संख्या आपण बघत आहोत अंकित झाली आहे ते 26 धावा. या षटकात एकंदरीत 16 धावा येताना पाहायला मिळाल्या. चांगला वेग सध्या धावफलकाचा आपण बघत आहोत. अंतिम अखेरचं निर्णायक षटक बॉलिंग मार्कवर आता जयेश आगिवले दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 26 धावा. 4 षटकांच्या अंती 3 फलंदाज बाद झालेत.
चला यानंतर होणारा सामना टॉस आपण कव्हर करतो इनिंग ब्रेकच्या दरम्यान. कॅप्टन्स रिपोर्टिंग करा. जय भवानी स्पोर्ट्स गवाळे आणि त्यांच्या विरोधात MS11 जर्मन वाघाची वाडी. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. लास्ट ओव्हर फार एंड कडून बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत जयेशला. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहे जयेश. पहिला बॉल अगदी पुढ्यात टाकलाय, ऑफ साइडला दिशा दिली, फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साहाय्याने वळवलाय. सेकंडचा कॉल दिलाय स्वप्नीलला आणि तितक्याच वेगाने आता दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. जयेश आगिवलेचं बॅकअप थोडं खराब आलं, अदरवाईज रनआउटचा चान्स इथे नाकारता आला नसता. पण 2 धावा तितक्याच चपलतेनं तितक्याच यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. सिद्धार्थ स्पोर्ट्स सेवपे 28 ऑन बोर्ड, 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या वेळेला टॉपेज बॉल वेथ यष्टीरक्षकांना कॉल दिलाय. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डरही पुढे आला होता, पण या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल पडलेला आहे. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. पहिल्या 3 षटकात जे फिल्डिंगचं स्टँडर्ड होतं, क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा होता, आय थिंक कम्पॅरेटिव्ह टू 4th and 5th ओव्हर तो थोडा ढासळलाय आता जय बजरंग कोलठणचा. मिसफिल्ड होत आहेत, मिस्टेक्स होत आहेत, कॅचेस ज्या पकडायला हव्या, जी संधी बनतीये तिचं सोनं होत नाही. या वेळेला चांगला फिरवलाय बॉल, टॉपेज आणि आता मेजर चंदू यांचं बॅकअप आलंय. पॅकअप करावं लागतंय. स्वप्नील गायकवाडला संघनायक माघारी परतोय. त्याच्या संघर्षमय खेळीचा झालाय अंत आणि सध्या डगआउटला लागली आहे एक वेगळीच खंत. फलंदाज बाद आणखीन एक झटका. को कुछ नया करना पडेगा. पहिला बॉल नयासाठी चांगला लेग ब्रेक टाकलाय. स्ट्राइक रोटेशनचा प्रयत्न चालवलाय हर्ष शैरेनं, तो यशस्वी झाला. पण नॉस्ट्राकरेनला नयाला आता आल्या पावली माघारी यावं लागेल. पंचांनी आता वाईट बॉलसाठी DRS इन्व्हाइट केलेलं आहे. बॉलर डेंजर झोन मध्ये आला, त्याच कारणाचं व्ह्यू क्लिअर झाला नाही. तेच आता विथ हेल्प ऑफ टीम टेलिकास्ट पाहावं लागेल. येस इट इज फेअर बॉल. अगदी बॅटच्या खालून बॉल थेट यष्टीरक्षकाच्या हातात निघालाय. यावेळेला शॉर्ट बॉल हुक केलाय, स्कोर ऑफ द विकेट. स्कोर लेगचे फिल्डर थोडे दूर आहेत. टप्पा पडलाय बॉल, जोपर्यंत बॅकअप येईल सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने तितक्याच चपलतेने आता पूर्ण करण्यात आलेली आहे. सो या 2 धावा आणि 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाखल करते अंकित उद्योदी 32, 32 धावा. स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे अजूनही बॉल बाकी आहेत 2 पाहायचे. येस इट इज स्टील 1 टू गो. यावेळेला हवे ते बॉल, स्वतः गोलंदाज पोहोचलाय पण कव्हरच्या फिल्डरवर त्यानं विश्वास दाखवला. कॅच ड्रॉप, सेकंडचा कॉल आणि अखेरीस अंतिम चेंडूवरती हर्ष शैरे धावबाद धावचित. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या अंती एकूण धावा बनलेला पाहायला मिळतात 33-33 आणि विजयासाठी टीम जय बजरंग कोलटन समोर 5 षटकात सेकंड इनिंग मध्ये 34 धाब्याचं टार्गेट.
यानंतर होणारा सामना संगनायक उपस्थित व्हा. MS11 जर्मन वाघाची वाडी दीपक उपस्थित झालेत. या लगेचच टॉस होतोय. त्याचबरोबर जय भवानी स्पोर्ट्स गवाली कॅप्टन महेश घरत आपणही लगेचच संपर्कात या. या फेरीचे सामने कंपल्सरी 5 ओव्हर, सेकंड राऊंड कंपल्सरी 4 ओव्हर आणि क्वालिफायर 3 ओव्हर असं ओव्हर इक्वेशन संपूर्ण थ्रूआउट टुर्नामेंट फ्रॉम फर्स्ट मॅच टू लास्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. MS11 जर्मन वाघाची वाडीनं जिंकला टॉस. फिल्डिंगला दिली पसंती तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय टीम जय भवानी गवाळीला. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. दुसरा डाव सुरू होतोय. 33 धावा बनल्या गेल्या. 34चं टार्गेट आहे. चला ओपनिंग पेअर पाठवा लगेचच. सलामीवीर पाठवा मैदानात आणि ऐकूयात दुसऱ्या डावासाठी आवाज मनीष किरपन सरांचा. थँक्यू. थँक्यू दीपक. खरं तर गेल्या 2 सामन्याची आपण सुरुवात पाहता आज या ठिकाणी 88 धावा, त्यानंतर कोरडा संघात देखील 65 धावा केलं. तर त्यामुळे तुम्हाला वाटते ही धावसंख्या खूपच कमी. चांगलीशी गोलंदाजी आपण कोलटन संघाकडून पाहण्यास मिळालेली आहे. कौतुक करूया गोलंदाजाचं. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये केवळ 10 धावा, त्यानंतर 2 षटकामध्ये थोडंसं मला वाटतंय सन्मानजनक धावसंख्या उभारली. 33 धावा, विजयाचं लक्ष 34 धावांचं. मी जवळजवळ 7 धावांच्या पेक्षाही कमी धावा काढायचे आहेत. 30 चेंडू आणि 34 धावा आकड्यावरती पार मग कमी अशी धावसंख्या म्हणतो. पाहिजे काही कमबॅक करतायत का, चांगली अशी आपली गोलंदाजी करत चांगलं रोखायचं आहे खरं तर. चंदू आणि जयेश आघाडीची जोडी. बिंदुमा स्टार्ट. पहिला चेंडू फुटा चेंडू पाहायचा. पॅडर सेफ चेंडू जाते तो कॉपीपू स्टाईल मध्ये चेंडू जातो तो डीप स्पेलिंग दिशेने चेंडू सीमापार 4 धावा. रिवर्स शॉट गेंद सीधे 4 रन के लिए बाहर. जीत के लिए लक्ष्य कोई बड़ा नहीं है, केवल 34 रन बनाना है. और पहली गेंद के ऊपर अपना ये था स्पष्ट है कि आक्रामक खेल का यहाँ पर प्रदर्शन स्वागत किया. दूसरी गेंद वही शॉट वही, लेकिन यहाँ पर थोड़ी सी हवा में थी, लेकिन कोई चांस नहीं. गेंद सीधे डिस्क वाले बाउंड्री के बाद 4 रन के लिए बैक टू बैक दूसरा चौका. स्कोर बढ़ता है इस समय 8.
थोड़ी जो हाफ वाली गेंद थी, गेंदबाजी में थोड़ी सी विविधता नहीं है, जो कि अपने पास इतना स्कोर नहीं है तो अच्छी गेंदबाजी करना होगी, लेकिन थोड़ी सी यहाँ पर शॉट करने की कोशिश कर रहे हैं, उसका भरपूर फायदा उठे दोनों जो कि बैट्समैन चंदू एक आक्रामक बैट्समैन है। ओहो, इस बार एक अच्छी गेंद थी, यार करने की कोशिश अष्टम के जरा से बाहर थी, गेंद को ग्लाइड करना चाहते थे ऑन साइड में, चकमक आ गई और स्कोर का समय 8 रन। दो अच्छे शॉट उसके बाद एक अच्छा कवर करे से अपनी गेंदबाजी से एक बार फिर तैयार। ओह, अष्टम के बाहर की अच्छा गेंद को ग्लाइड किया, जन जा रहे समय पॉइंट और कवर के बीच में देखना क्या होता है, और अंपायर का इशारा, गेंद 4 रन के लिए बाहर। बैक टू बाद ये तीसरा चौका, 4 गेंद के ऊपर तीसरा चौका, स्कोर बढ़ता है इसमें 12। कोई चांस नहीं है इस समय, वन बाउंस गेंद सीधी 4 रन के लिए बाहर। बैक टू से चौथा चौका 5वीं गेंद के ऊपर, स्कोर बढ़ता है समय 16 नो लॉस। रन, एक आसान सा काम यहाँ पर। दर्शकों को ऐसा लग रहा था कि एक फाइटिंग स्कोर होगा यहाँ पर, लेकिन काफी कम स्कोर है। उसका पीछे का पहली गेंद के ऊपर अपना काम किया इस समय चंदू ने, और 17 रन पर नाबाद इस समय। विनोद अपना स्पेल का पहला, जो कि दूसरा ओवर, जो कि अपना पहला और मैच का दूसरा ओवर, और गेंद जाते समय दीप कवर की दिशा में फील्डर यहाँ पर मौजूद, जब तक गेंद फील्ड करे 2 रन आसानी के साथ पूरे के स्कोर बढ़ता है इस समय 19। चालेल चालेल। देवपा टीम को एक ऐसी अपने सुधार लाना चाहिए, अच्छी गेंदबाजी करना होगी, क्योंकि अपना पास इतना स्कोर नहीं है। और क्या रिवर्स शॉट यहाँ पर, एक कप एक स्टॉल, जो कि रिवर्स शॉट यहाँ पर कोई मौका नहीं, गेंद सीधी आप, अंपायर का इशारा, 6 रन। विजयासाठी 2 मोठ्या पटक्यांची गरज आहे। अद्याप 4 चौकार 1 षटकार। एक बार फिर वही शॉट खेलना चाहते थे, गेंद अंपायर जो कि विकेट कीपर भी बीट हो गए, गेंद जैसे डीप थर्ड रन बाउंड्री के बाहर, कोई यहाँ पर मौका नहीं 4 रन के लिए। स्कोर 29, आउट है। की है, विकेट प्राप्त करी, लेकिन काफी देर हो चुकी है। चंदू ने अपना अच्छा काम किया। केवल औपचारिकता मैच की बाकी देखना है यहाँ पर। नेक्स्ट बैट्समैन
प्रशांत. बहुत अच्छी गेंद थी, हल्का सा गेंद को पुश किया इस समय, पावर डिफेंसिव शॉट, इज्जत दी गेंद को, अच्छी गेंद के ऊपर अच्छा यहाँ पर सम्मान दिया, और स्कोर वही पर रुका इस समय 29-29. केवल 5 रन की दरकार. और इस बार क्या बढ़िया गेंद थी, हाफ पिच गेंद को खेलना चाहते ऑन साइड में, पूरी तरह से गेंद को चकमा खाते हुए इस समय लगातार 2 गेंद को ऊपर पूरी तरह से बैट्समैन को छकाया, और केवल 5 रन की जीत के लिए दरकार है इस समय. गेंदें अभी भी 18 है इस समय. 18 बॉल्स एंड 5 रन्स, जो कि कोल्टन टीम एक बड़ी टीम है. गेंदबाजों ने अपना काम किया, अभी बैट्समैन का काम चल रहा है इस समय. फुल टॉस की गेंद थी, यॉर्क करने की कोशिश, आप पूरी चकमा खा गए, अंपायर की उंगली ऊपर उड़ चुके इस समय. बहुत अच्छी गेंद थी, बैट्समैन को पूरी तरह चकाते हुए इस समय, और दूसरा विकेट का पतन. स्कोर इसके रुका इस समय 29. थोड़ी सी खुशी यहाँ पर, 2 विकेट तो आपने प्राप्त करी. पहली ओवर में 17 रन जरूर आए थे, लेकिन उसके बाद थोड़ा सा यहाँ पर लड़खा थी बारी, लेकिन अब कोई उनके लिए कोई यहाँ पर एक आसान सी जीत यहाँ पर होगी, केवल 5 रन के दर का जीत के लिए. स्कोर इस समय 29, 2 विकेट खोने के बाद. रोशन, ओ एक बार फिर ऑन साइड में खेलना चाहते हैं, मिडल स्टंप पर दी क्लीन बॉल्ड. केवल 5 रन की जीत के लिए दरकार. आपले चेंडू भरपूर खेळायचे आहेत अद्याप, त्यामुळे आपल्याला धोका नाहीये, पण थोडेसे मला वाटते आक्रमण करायला पाहिजे होतं, पण थोडंसं मला वाटतं अशस्मण म्हणजे ते राहिले ते, आणि आपल्या जागेवर खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड झाले. अगली गेंद बहुत अच्छी गेंद थी, आखिरी समय पे गेंद को हल्का सा पुश किया, एक अच्छा यहाँ पर फील्ड किया, लेकिन थ्रो काफी वाइड था, पीछे बैकअप करे थे फील्डर डिप्स पर लेगा, और फाइनली के खिलाड़ी आरएस में जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, जब तक 3 रन पूरे किए. 2, केवल औपचारिकता मैच की बाकी, केवल 2 रन की जीत के लिए दरकार. यहाँ पर 1 रन मुश्किल था, वहां पर 3 रन मिले. ओह अच्छी गेंद थी, हल्का सा पुश किया आखिरी समय पर, जब तक गेंद फील्ड करे तब तक समय था बैट्समैन के पास. अपना छोर बदला इस समय दोनों बैट्समैन ने, और केवल मैच के औपचारिकता बाकी. इक्वल समय स्कोर, अभी जीत के लिए केवल 1 रन चाहिए. 33 इक्वल इस समय स्कोर. प्रशंस सामना करेंगे. बहुत अच्छी गेंद थी, पावर डिफेंसिव, वहीं पर वह गेंद लुढ़कते समय जो कि पैड पर लगे, फिर भी यहाँ पर एक जीत के लिए एक अतिरिक्त रूप में यहाँ पर जीत का यहाँ पर उन्होंने जश्न किया. विजय संघ कोल्ठण यांचं आपण कौतुक करूया. देवपा संघाला देखील आपण खरोखर त्यांचं देखील आपण कौतुक करू.